ग काय झालं? आई बाहेर काय करतेस? अगं तुला माहिती आहे मला त्या माणसाचं नाव आपल्या घरात घेतलेलं अजिबात आवडत नाही. गौरी मी जाणून बुजून नाही केलं ग. मी बोलली 4 आणि आपसुक माझ्या तोंडून निघालं 5. मी खरं तेच बोलली. तुला वाईट वाटावं पण मुद्दाम नाही बोलली. सॉरी आई, मी जास्त ताणलं, मला माफ कर. मला आता हे काय करते गौरी? बस आई, चल तू आत. आज चल आज चल. हा मी फाटक लावून आली, तुम्ही आज जा. हा जा. गौरी, गौरी, चल जायचं आपल्याला. हो. शेखर काय झालं? कुठे जायचंय? ते आईला कपडे खरेदीला जायचं ना. गौरीची निवड चांगली आहे तर आई म्हणाली गौरीला घेऊन ये. कापड खरेदीला जायचंय? हो, घेऊन जाऊ ना तिला. हा हा जा गौरी जा. येतो कृष्णे. सुखी राहा. मी आलेच पर्स घेऊन. ये लवकर. गौरी ही साडी बघ, चांगली आहे ना? मस्त आहे. दादा एकदम भारीतल्या साड्या दाखवा. अगं चांगली आहे की. ए गौरी जरा सांग हिला बाई, हिला पाहुणे बघायला यायचेत, म्हणजे एकदम भारी आणि चांगली साडी नको का? काकी ही पण साडी चांगली आहे, शेवटी अनिताला पसंत पडली पाहिजे ना. तुमच्या आजकालच्या पोरांचं ना काही सांगताच येत नाही बघ. तू असं कर, तिला त्या नेहमी वापरायच्या साड्या असतात ना त्या बघ ना तिकडं. बियाणीच वहिनी. महाराज मातोश्री इथं होणाऱ्या सुनेसाठी साडी घ्यायला आल्यात. होणारी सून आधीपासूनच येते. काय योगायोग आहे ना. मी येत नाही, मी जीप मध्ये बसतो, तुम्ही जा. का 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 घाबरला का? घाबरला? मन धावल किती बी तुझ्या पुढे पळना, तुझ्या माग भिर भिर फिरतय त्याला वाट मिळना. थोडीशी लाज धरावी नजरे सवळना, तरी काळीज का धडधडतय मला माझं कळना. आलीस तू तार फिरलं डोक्यामधी वार शिरलं, सजणे तुझ्या जमाना मला पाहता मी तुला जीवना दावला, पाहता मी तुला जीवना दावला. ओ साजिरा गोजिरा हसरा लाजिरा जीवना दावला. ओ भाबळा बाबळा बाबरा
दुकानातल्या सगळ्यात चांगल्या आणि भारीतल्या साड्या दाखवा. आम्हाला आमच्या सुनेसाठी पाहिजेत. दादा, या दुकानातली सगळ्यात भारी साडी सगळ्यात आधी हिथं आणा. दादा, या दुकानातल्या सगळ्यात भारी साड्या हिथं आणायच्या आधी. आम्ही काय सांगितलं ऐकलं ना तुम्ही? सगळ्या भारी साड्या आधी हिथं. जा बाई जा, सगळं दुकानच घेऊन जा. तुला काय कमी? आई शेखर, तू गप्प बस. या पोरीची पाय धरून माफी मागायला लावणारी, गावापुढे तुझा अपमान करणारी हीच बाई आहे ती. लोकांना लुटून आपलं घर भरणारी. साड्या दाखवा. पोरीला नांदवायचं सोडून घरातच बशिवलीये. आणि पोरीला तरी कुठं नांदायचंय म्हणा. सासरच्या लोकांना नावं ठेवायची, नवऱ्याला मुठीमध्ये ठेवायचं, हेच तिच्या डोक्यात. पोरगी कसली, सून कसली, कैदाशीन आहे कैदाशीन. माझ्या लेकीविषयी बोलताना ना तोंड सांभाळून बोलायचं. हा? ए, काय ग? आई, आई. काय करशील तू? मारणारेस, चल मार मार. आई 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 जरा सॉरी मातोश्री. या दुकानातल्या जितक्या चांगल्या आणि भारी किमतीच्या साड्या आहेत ना, त्या घेऊन आमच्या घरी या. उरलेल्या या बाईच्या तोंडावर फेका. चल ग रुपाली. शंकर, आली मोठी. अगं काय झालं काकी? चांगल्या मुहूर्ताला नाट लावला त्या कैदाशिनीनं. कोण? ती मातोश्री, व्याजबट्ट्याचा धंदा करून लोकांना लुटणारी. तिला वाटतं सगळं जग तिच्या मालकीचं आहे. माजोरडी कुठली. मी पण तिच्याबद्दल काय चांगलं ऐकलेलं नाहीये. या शेखरला तिच्या मुलीच्या पायावरती नाग रगडून माफी मागायला लावत होती. शेखर दादा? आई जे झालं ते झालं. लई बेकार बाई आहे ती. पोराला शिकवलं बी नाही, गुंडा बनवलंय गुंडा. लोकांच्या घरामध्ये जातो, तोडफोड करतो, वसुली करतो. लई बेकार आहे, अख्खं खानदान बेकार आहे बघ. या असल्या माणसांना ना कायद्याचा चांगला धडा शिकवला पाहिजे. काय नाही, गाडवावर बसवून हलगी वाजवत धिंड काढली पाहिजे गावात या लोकांची. नात्यात जपतात एकी कृष्ण